अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर स्वामीची कृपा, अखंड कृपा दृष्टी राहो. जर तुम्ही स्वामीच्या या पादुकाला स्पर्श केला असेल तर विश्वास ही एक अशी मोठी शक्ती आहे ज्या शक्तीने नशिबात असलेलं मिळतं. त्यामुळे बाळा, विश्वास ठेवायला शिक. मनातील आशा सोडू नकोस, विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप सुंदर आणि वेगळा असणार आहे. काळजी करू नकोस, तुझ्या हक्काचं तुला आत्ता लवकरच मिळणार. तुझ्यासोबत न्याय आत्ता होणार, लक्षात घे. विश्वासघात केलेल्या लोकांवर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात कधीच ठेवून द्यायचं सुद्धा नसतो. जेवढं वाट तू पाहिला आहेस, वेळ आली की तुला इतका मिळेल की तू सांभाळू शकणार नाही. पण तोपर्यंत थोडा धीर धर, आयुष्यात संयम ठेव, कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिनी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि भिवू नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाळा, कधी अडल्या नडल्याची हाक तुझ्यापर्यंत येत असेल तर ईश्वराचे आभार मान, कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इकडच्या मदतीसाठी त्यांनी तुझी निवड केली आहे. तुझे चांगले दिवस येणार, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार. लक्षात घे, वेळ काळ कोणासाठी थांबत नाही, कोणाला थांबवता सुद्धा येत नाही. कर्माचा भोग संपता भक्ती केल्याने संकट यायचं नाही थांबत, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्की कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निबंध जे आज मानत आहे उद्या तुझ्या नशिबात असेल. आणि थोडं संयम ठेवून ज्यांनी तुझं नशीब लिहिलं आहे ते या ब्रह्मांडातील सर्वात मोठे लेखक आहेत. मग त्यांनी काहीतरी विशेष असं तुझ्या नशिबात लिहिलं असेल. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या ब्रह्मनायकाच्या सद्गुरूच्या नामस्मरणात राहिलेलं कधीही चांगलं. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका आणि एक फूल उमलला नाही म्हणून तस तोडू नका. संकट येत आहे म्हणून देवावर रागू नका. संकट कधी आणि काय येतं ते बघा. का चिमणीने देवाकडे तक्रार केली की हे देवा, खूप मेहनतीने मी घरटं बनवलं होतं, पण तुम्ही वादळ पाठवलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. देव म्हणाला, तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्याकडे साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठवलं, म्हणजे तू झोपेतून उठून जावं आणि तुझे प्राण वाचवावे. आपल्या जीवनात पण नेहमी संकट येतात, आपल्याही कळत नाही. तिथे आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीमध्ये टाकत नाही तर त्यातून बाहेर काढत असतो. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यावर संकट आणत आहे तर विश्वास ठेवा, देव तुम्हाला त्यातून बाहेरसुद्धा काढणार आहे. लक्षात ठेवा, उद्या करेन हे वाक्य तुम्हाला कधी यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे करायचं ते आत्ताच या क्षणापासून सुरुवात करायचं आहे. सध्याच्या परिस्थितीत जर तुम्हाला कष्ट, त्रास हे सर्व सहन करावं लागत असेल तर संयम ठेवा, त्याचं चांगलं फळ नक्की मिळेल. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते, फक्त थोडी वाट पाहावी लागते. प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वळण घेतच राहणार आहे. कोणीही ते बांधण्याचा प्रयत्न करू नका. वाहता प्रवास स्थगित केला तर पाण्याला शेवाळा येतं. तसेच प्रकृतीचा नियम जाणून बुजून हस्तक्षेप केला तर शरीराला एक जडत्व निर्माण होतं. आणि खरंच सांगायचं तर इथे कोणी कोणाच्या नशिबाचं खात नाही. जे तुझं आहे, जे तुझ्या नशिबात तेच तुला मिळणार.
तुम्ही मात्र अथांग पसरलेल्या समुद्रात खूप प्रवाहित होत असतात आणि जे तुमचं नाही ते देण्यासाठी माझ्याकडे हट्ट करता. एकदा योग्य वेळ आली की तुझी सुद्धा इच्छा पूर्ण होणार. एवढी नको चिंता करू. पुढे जा, लवकर चिंतामुक्त होशील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही वर दिलेल्या स्वामीच्या या पादुकाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. आमच्या प्रत्येक संदेशाला तुझं खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झालं तरी ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. तुझे चांगले दिवस येणार. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार. विश्वास ठेव. जिथे संपेल तुझी मर्यादा तिथून साथ देईन स्वामी. जे ठरवतात तेच घडत असतं आणि तेच प्रारब्ध असतं. आपल्या आयुष्यात होणारे फेरबदल, सुख दुःख हे नियतीने आधीच लिहून ठेवलेलं असतं. आपण निमित्त मात्र असतो. येथे आपलं असं काहीच नसतं. जे काही आहे ते स्वामीने आपल्या भाड्याने तात्पुरतं दिले असतं. त्यामुळे इथल्या गोष्टीच्या मागे पडण्यापेक्षा जेथे इथून जाताना घेऊन जायचं आहे त्याच्या मागे पळा. कारण जर तुमचं कर्म चांगलं असेल तर इथल्या गोष्टी तुमच्या मागे पळतील. स्वामीने दिलेली कोणतीही सेवा कधीही गमवू नका. कारण संधी त्यांना मिळते जे स्वामीच्या नियोजनात असतात. त्याची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामीच्या कोणत्याही सेवा लहान नाही तर सेवा ही उच्च कोटीची असते. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका. पहाटेची वाट पहा. एक दिवस तुमचाही उजाडेल. उद्यापर्यंत अतिशय चांगली बातमी मिळेल. भाग्यवान आहात तुम्ही, कारण स्वामी स्वतःहून तुमच्या आयुष्यात आले आहेत. म्हणजे तुमचा उद्धारसुद्धा निश्चित आहे. विश्वास ठेवा. स्वामींना माहीत आहे तुम्ही स्वतःला किती बदलला आहे. जे आहे तुमच्या हक्काचं ते सुद्धा तुम्ही त्याच्या विश्वासावर सोडलं आहे. जगातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनातील चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा परिपूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसते तेव्हा लक्षात ठेवा की हे कायम राहणार नाहीत. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले नाही केलं तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचं भांडर उघडलं नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष नाही ठेवलं तर सांग. माझ्या गोष्टी लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवलं नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाची मोती तुझ्यात नाही भरलं तर सांग. मला तुझं बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त केलं नाही तर सांग. माझ्यासाठी थोडंसं दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवलं तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत बनवलं नाही तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवलं तर सांग. माझी कीर्तन करून तर बघ. जगाचे स्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकाला तुझा नाही बनवलं तर सांग. नामस्मरण करायला सुरुवात कर. प्रारब्धाची तीव्रता कमी होईल. समाधान मिळेल. वास्तू शुद्ध होईल. प्रारब्ध पुण्याची क्षमता वाढवेल. खरा सात्विकता वाढेल. संसारिक अडचणी आपोआप दूर होतील. घरामध्ये प्रेमभाव निर्माण होईल. घरातील भगवंताला वास करण्यासाठी जागा मिळेल. तुझी काळजी मिटेल. भीती जाईल. संकटांना समोर तुला जाता येईल. स्वभाव बदलतील आणि तुझा 6 लाख जप पूर्ण झाला की तुझं भाग्योदय सुद्धा होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा,
तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.